हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. मी भारत बापू सावळवाडे, लठ्ठे एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमती अक्काताई नानाने जे हायस्कूल दत्तवाड, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी विज्ञान शिक्षक म्हणून कार्यरत आहे. माझ्या भारत सावळवाडे या यूट्यूब चॅनलमध्ये मी सर्वांचं स्वागत करतो. आणि आज आपण इयत्ता 10वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 मधील सोशल हेल्थ म्हणजे सामाजिक आरोग्य त्यातील पहिल्या भागाचा आपण अभ्यास करणार आहोत. मित्रांनो, लेट अस थिंक या पद्धतीनं आपल्याला एक मुद्दा मांडलेला आहे. काय मांडलेला आहे पहा. एल्डर्स ऑलवेज इन्स्ट्रक्ट यू टू गेट आउट ऑफ द होम, टू इंटरॅक्ट विथ रिलेटिव्स अँड अदर्स अँड प्ले आउटडोअर गेम्स, बट नॉट टू स्पेंड टाइम कंटिन्युअसली विथ टेलिव्हिजन, फोन अँड इंटरनेट. घरात बसून टी व्ही पाहत बसणं किंवा फोनवर सतत काहीतरी बघत राहणं किंवा इंटरनेटमध्ये गुरफटून जाणं, या सर्व गोष्टींच्या मधून बाहेर या. बाहेर खेळायला जा, आउटडोअर गेम्स खेळा, आजूबाजूचे जे काही आपले मित्र असतील किंवा नातेवाईक जे असतील त्या सगळ्यांच्यामध्ये फिरा, त्यांच्याशी इंटरॅक्ट व्हा. या पद्धतीच्या सूचना बऱ्याचदा येत असतात. व्हाय द चिल्ड्रन ऑफ आवर एज आर इन्स्ट्रक्टेड सेम इन ईच होम. अशाच प्रकारच्या सर्वसाधारण सूचना का बरं दिल्या जात असतील याच्यावर विचार करा. आवर लाईफस्टाईल हॅज बीन चेंज्ड टू सम एक्सटेंट इन धिस एज ऑफ टेक्नॉलॉजी. या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये आपली लाईफस्टाईल बदललेली. ईच पर्सन इज बिझी विथ ओन डेली रुटीन वर्क अँड फेवरेट जॉब ओनली. म्हणजे प्रत्येक व्यक्ती आपल्या दैनंदिन कामकाजामध्ये व्यस्त आहे आणि स्वतःला आवडणारा जो काही जॉब असतो, जे काम असतं, त्याच्यामध्ये गुंतून गेलेला असतो. हाऊ मच इज इट सायंटिफिकली करेक्ट. आता कामामध्ये पूर्णपणानं गुरफटून जाणं किंवा गुंतून राहणं किंवा फक्त आपल्याला आवडणारा एकच जॉब कंटिन्युअस करत राहणं शास्त्रीय दृष्टिकोनातून ही कितपत योग्य आहे, असा प्रश्न विचारलेला आहे. ओके, तर आपण त्याच्यावर चर्चा करूया. अर्लियर वी हॅव स्टडीड द इम्पॉर्टन्स ऑफ फिजिकल हेल्थ, क्लीनलीनेस अँड स्टेईंग हेल्दी. यापूर्वी आपण अनेक इयत्तांमध्ये किंवा अनेक प्रकरणांच्यामध्ये फिजिकल हेल्थ, शारीरिक आरोग्य, क्लीनलीनेस, स्वच्छतेचं महत्त्व आणि आरोग्यपूर्ण राहणं म्हणजे व्यक्तिगत आरोग्याच्या चांगल्या सवयी बनवणं यांच्याबद्दल चर्चा केलेली आहे. However, the concept of health does not end with it only. व्यक्तिगत आरोग्याची समस्या किंवा व्यक्तिगत आरोग्य मेंटेन करणं म्हणजेच काही सर्व गोष्टींचं सोल्युशन आहे असं मात्र नाही आहे. मित्रांनो, एक छोटीशी तुम्हाला ट्राय दिस म्हणून एक ॲक्टिव्हिटी सुचवलेली आहे. मित्रांनो, एक गोष्ट आपल्याला सांगितलेली आहे. आपण थोडंसं चौकस बुद्धीनं याचं निरीक्षण करायचं आहे आणि याची उत्तरं देण्याचा प्रयत्न करायचा आहे. क्लासिफाय युअर क्लासमेट्स इंटू फॉलोइंग ग्रुप्स डिपेंडिंग अपॉन द ऑब्झर्वेशन फॉर ए वीक. एक आठवडाभर आपण आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांचं, आपल्या विद्यार्थी मित्रांचं निरीक्षण करायचं आहे आणि असं निरीक्षण केल्यानंतर त्या वर्गातील आपल्या सगळ्या मित्रांचं वर्गीकरण करायचं आहे. कशा पद्धतीनं? नंबर 1, हायली इंटरॅक्टिव्ह. इतरांच्या बरोबर खूपच मिळून मिसळून वागणारे काही मित्र, काही मैत्रिणी आपल्या आजूबाजूला असणार आहेत. दुसरा ग्रुप असा करायला सांगितला आहे की जे ऑकेजनली इंटरॅक्टिव्ह आहेत, म्हणजे कधीतरीच इंटरॅक्टिव्ह आहेत, कधीतरीच एकमेकांशी खूप छान बोलतात, वागतात किंवा काहीतरी देणं घेणं त्यांच्यामध्ये चाललेलं असतं. ओके. आणि तिसरा गट आहे नॉन इंटरॅक्टिव्ह. ते कोणाशीही बोलत नाहीत, फक्त आणि फक्त आपलंच काम करतात. अशा प्रकारचे अशा विद्यार्थ्यांची, अशा मित्रांची यादी करायला सुचवलेली आहे. मेक ए लिस्ट ऑफ द फ्रेंड्स ऑफ ईच ऑफ द अबोव 3 ग्रुप मेंबर्स अँड ऑल्सो मेन्शन द ग्रुप टू विच यू बिलॉंग. म्हणजे या सगळ्यांचं ग्रुप करा, यांची लिस्टिंग करा आणि या लिस्टिंगमध्ये आपण स्वतःला कोणत्या ग्रुपमध्ये घालतो ते सुद्धा नोंदवून ठेवा. ओके. त्यानंतर पुढे आपण जाऊ सोशल हेल्थ.
या मुद्द्यांची आपण परस्परांशी काही रिलेशन घालण्याचा प्रयत्न करावा, काही संबंध घालण्याचा प्रयत्न करावा. पहिला इथं मध्यभागी काय दिलेलं आहे पहा, फॅक्टर्स अफेक्टिंग दी सोशल हेल्थ, सामाजिक आरोग्यावर परिणाम करणारे घटक. चला तर मग आपण सुरू करूया. इथून सुरू करू. सॅटिस्फाईंग बेसिक नीड्स ऑफ पर्सन्स, म्हणजे अगदी बेसिक म्हणजे मूलभूत गरजांच्याकडे आपण येऊया की अन्न, वस्त्र, निवारा आणि आता सध्याच्या काळामध्ये आवश्यक असलेली औषधोपचार किंवा औषधं, या सर्व गोष्टींच्या गरजा नीट भागतात की नाहीत याच्यावर सोशल हेल्थ अवलंबून आहे. म्हणजे भागत असतील तर सोशल हेल्थ चांगलं असेल, जर भागत नसेल तर मात्र सोशल हेल्थ चांगलं राहणार नाही. कारण हे सर्व मिळवण्यासाठी त्या समाजामध्ये जर संघर्ष जास्त करावा लागत असेल तर ती गोष्ट काही चांगली असणार नाही. आणि म्हणून ही गोष्ट या सोशल हेल्थवर परिणाम करणारी ठरते. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे एज्युकेशन, म्हणजे शिक्षण. शिक्षण चांगलं मिळालं, शिक्षणातून ज्या काही मूल्यांची देणगी किंवा मूल्य जी विद्यार्थ्यांच्या मनामध्ये रुजवणं ही प्रक्रिया जर व्यवस्थित घडली तर सोशल हेल्थ चांगलं राहतं. म्हणजे समता, बंधुता, न्यायप्रियता ह्या सर्व गोष्टी किंवा राष्ट्रभक्ती या सर्व गोष्टी यांच्यामधून जर व्यवस्थितपणानं दिल्या गेल्या तर समाज आरोग्यपूर्ण राहतो, समाजाचं आरोग्य चांगलं राहतं. त्यानंतर पुढील मुद्दा आहे फायनान्शियल स्टेटस, आर्थिक स्थिती. म्हणजे समाजातील घटकांची आर्थिक स्थिती जर चांगली असेल तर सोशल हेल्थ चांगलं. जर फायनान्शियल स्टेटस कमी असेल किंवा आर्थिक स्थिती जर नाजूक असेल, लोक गरीब राहतील तर हा घटक काही चांगला ठरणार नाही आहे. त्यानंतर गार्डन्स, त्या समाजामध्ये गार्डन्स, आनंदी वातावरण निर्माण करणारे अशा काही बागा, उद्यानं जर असतील तर तो चांगला परिणाम करणार आहे. पण जर तसं जर नसेल, वृक्षपणा सगळीकडेच असेल तर मात्र ते सामाजिक आरोग्याला घातक ठरणार आहे. ओके. त्यानंतर पुढील मुद्दा आहे सोशल अँड फिजिकल कंडिशन्स ऑफ दी सराउंडिंग्स. आजूबाजूची सामाजिक आणि भौतिक स्थिती कोणत्या प्रकारची आहे त्याच्यावर सुद्धा ह्या समाजाचं आरोग्य निश्चित होणार आहे. त्यानंतर सोशल एन्व्हायरमेंट ऑफ दी सराउंडिंग, संपूर्ण समाजाचं जे वातावरण असतं ते कसं आहे, आपल्या अवतीभोवतीची परिस्थिती कशी आहे, याचा सुद्धा या सोशल हेल्थवरती परिणाम होणार आहे. त्यानंतर रेसिडेन्शियल एरिया कसा आहे, म्हणजे स्वच्छ, शुद्ध आहे का, एकमेकांशी लोक कम्युनिकेटिव्ह पद्धतीनं काम करतात का, म्हणजे इंटरॅक्शन त्यांच्यामध्ये चांगलं असतं का, हे मुद्दे या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यावे लागतील. त्यानंतर वॉटर सप्लाय, पाणी शुद्ध, स्वच्छ आणि योग्य प्रमाणामध्ये मिळतं का, टॉयलेट्स, शौचालयं व्यवस्थितपणानं असतील तर काय परिस्थिती असेल, नसेल तर काय परिस्थिती असेल, याचा परिणाम 100% होतो. हे आपण जरूर आजूबाजूला पाहत असालच. पॉलिटिकल कंडिशन्स, पॉलिटिकल व्ह्यूज, एखाद्या समाजाची राजकीय दृष्टी कशी आहे याच्यावर सुद्धा समाजाचं आरोग्य अवलंबून आहे. ओके. त्यानंतर प्लेग्राऊंड्स, खेळायला मैदानं व्यवस्थितपणानं असणं किंवा नसणं हा परिणाम करतो. खेळण्यासाठी योग्य प्रमाणामध्ये योग्य पद्धतीनं जर ग्राउंड्स असतील तर युवकांच्या मनामधील, शरीरामधील असणारी जी एनर्जी आहे ती एनर्जी सकारात्मक पद्धतीनं, खिलाडू वृत्तीनं ती एनर्जी बाहेर पडते आणि मग विध्वंसक कारवाया कमी होतात. त्यामुळं प्लेग्राऊंड्स असणं गरजेचं आहे आणि खेळणं गरजेचं आहे. ओके. त्यानंतर सोशल ट्रीटमेंट, संपूर्ण समाजामध्ये एकमेकांच्या बरोबरची वर्तणूक लोकांची कशी असते हे महत्त्वाचं आहेच. सोशल सेफ्टी, संपूर्ण समाजाची सुरक्षितता, शांतता, एकमेकांना समजून घेऊन काही पद्धतीनं एकमेकांना मदत करणं ही प्रवृत्ती समाजामध्ये असते का, हा घटक खूप महत्त्वाचा आहे. त्यानंतर ट्रान्सपोर्ट फॅसिलिटीज, वाहतूक व्यवस्था, दळणवळण व्यवस्था कशी आहे हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर एज्युकेशन अँड जॉब ऑपॉर्च्युनिटीज महत्त्वाचे आहेत.
म्हणजे शिक्षण चांगलं मिळणं ही गरज आहे, त्याचबरोबर जॉब ऑपॉर्च्युनिटीज महत्त्वाचे आहेत. म्हणजे कामाची खात्री असणं, कामाची संधी असणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे. जर शिक्षण चांगलं मिळालं नाही तर साहजिकच पुढं जॉबवर ऑपॉर्च्युनिटीज असणार नाही आहेत, किंवा शिक्षण चांगलं मिळालं तरीसुद्धा जॉब ऑपॉर्च्युनिटीज नसेल तर त्या ठिकाणी ती समाजाला घातक अशी गोष्ट ठरत असते. ह्या सर्व गोष्टी या सोशल हेल्थवर, सामाजिक आरोग्यावर परिणाम करत असतात. आउट ऑफ द व्हेरियस आस्पेक्ट्स ऑफ सोशल हेल्थ वी थॉट अबाउट ओनली वन इन द अबोव मेन्शन्ड ॲक्टिव्हिटी. अनेक वेगवेगळ्या गोष्टींचा संदर्भ सामाजिक आरोग्याच्या संदर्भानं असतोच, परंतु त्यातल्या काही गोष्टींचाच आपण विचार घेतलेला आहे. सोशल हेल्थ इज द ॲबिलिटी ऑफ ए पर्सन टू एस्टॅब्लिश रिलेशनशिप विथ अदर पर्सन्स. इतर व्यक्तींशी एखाद्या व्यक्तीनं जे रिलेशनशिप मेंटेन करायचं आहे, जे नातेसंबंध प्रस्थापित करायचे आहेत, ते तो व्यवस्थितपणानं करू शकतो का, याला म्हणायचं आहे सोशल हेल्थ. ॲबिलिटी टू चेंज वन्स ओन बिहेवियर अकॉर्डिंग टू चेंजिंग सोशल कंडिशन्स इज अन इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक ऑफ द सोशल हेल्थ. म्हणजे एखादी व्यक्ती स्वतःच्या वर्तणुकीमध्ये काही बदल करू शकतो का, याला सामाजिक आरोग्य राखण्यासाठीचा अत्यंत महत्त्वाचा घटक असं आपण म्हणूया. व्हेरियस फॅक्टर्स लाईक स्ट्रॉंग पर्सनॅलिटी, हॅविंग लार्ज नंबर ऑफ फ्रेंड्स अँड रिलेटिव्स, proper use of time during loneliness and with peer group, trust in others, respect and acceptance for others are important for good social health. मित्रांनो, कोणकोणत्या गोष्टी या ठिकाणी गरजेच्या आहेत ते दिलेलं आहे. जरूर याच्याकडे आपण लक्ष द्या. एखाद्याचं व्यक्तिमत्व स्ट्रॉंग असणं हे आवश्यक आहे, स्ट्रॉंग पर्सनॅलिटी. त्यानंतर हॅविंग लार्ज नंबर ऑफ फ्रेंड्स, मित्रांची संख्या भरपूर असणं आवश्यक आहे. म्हणजे मैत्री निर्माण करू शकलो पाहिजे आपण, हे अत्यंत आवश्यक आहे. त्यानंतर रिलेटिव्ज, नातेवाईकांची संख्यासुद्धा जास्त असणं आवश्यक आहे. प्रॉपर यूज ऑफ टाईम ड्युरिंग लोनलीनेस, जेव्हा आपण एकांतवासामध्ये असतो तेव्हा त्या रिकाम्या वेळेचा आपण कशा पद्धतीनं वापर करतो, योग्य पद्धतीनं आपली वेळ खर्ची टाकतो का आपण, हे आवश्यक आहे. रिस्पेक्ट अँड ॲक्सेप्टन्स फॉर अदर्स, इतरांचा आदर करणे आणि इतरांना जे ते ज्या स्थितीमध्ये असतील त्या स्थितीमध्ये स्वीकारणे हे आवश्यक आहे. दीज आर इम्पॉर्टंट फॉर गुड सोशल हेल्थ. म्हणजे इतरांचा आदर राखणं आणि इतरांना ते असतील त्या स्थितीमध्ये स्वीकारणं हे आवश्यक आहे. अमुक व्यक्ती तशीच आहे म्हणून ती माझ्याबरोबर चालत नाही किंवा मी त्यांच्याबरोबर मैत्री करू शकत नाही असं म्हणता येणार नाही किंवा असं म्हणू नये. तर प्रत्येक व्यक्तीचा रिस्पेक्ट करा, प्रत्येक व्यक्तीला आदर द्या. मित्रांनो, सर्वप्रथम मी या ठिकाणी सर्वांना हे सुचवू इच्छितो की इतरांना रिस्पेक्ट तर आपण देऊच, पण आधी स्वतःचा रिस्पेक्ट करायला शिकूया. स्वतःचा रिस्पेक्ट म्हणजे काय, तर आपली प्रतिमा इतरांच्या समोर कोणत्या पद्धतीनं सादर करायची आहे किंवा आपल्याबद्दल लोकांनी चांगलं बोललं पाहिजे की वाईट बोललं पाहिजे हे ठरवायचं आहे. जर आपल्याबद्दल इतरांनी चांगलं बोलावं असं वाटत असेल तर आपण चांगल्या कृती करणं आवश्यक आहे. आणि मग अशा कृती करायच्या म्हणजे सेल्फ रिस्पेक्ट ठेवायचा. मग त्याच्यामध्ये क्लीनलीनेस असेल, व्यक्तिमत्व चांगलं दिसणं असेल, व्यक्तिमत्व चांगलं असणं असेल, म्हणजे प्रत्यक्ष कृतीतून ते व्यक्तिमत्व आपण दाखवणं असेल. ठीक आहे, चांगलं दिसणं या ठिकाणी सुंदरता हा मुद्दा घेऊ नये, नीटनेटकेपणा असणं या ठिकाणी अपेक्षित आहे. तर अशा पद्धतीची वर्तणूक जर आपली असेल तर ती स्वतःबद्दलचा सेल्फ रिस्पेक्ट आपण म्हणूया, तर तो त्या ठिकाणी असणार आहे. त्याचबरोबर जसा आपला सेल्फ रिस्पेक्ट महत्त्वाचा आहे तसा तो इतरांचा पण महत्त्वाचा आहे. कारण
जर रिस्पेक्ट दिला तर रिस्पेक्ट मिळणार आहे. आणि म्हणून आदर द्या आणि आदर मिळवा. सिंपल गोष्ट आहे. तर अशा पद्धतीनं आपण जर राहिलो आणि आपला मित्र असेल, आपल्या काही मैत्रिणी असतील, असे जर जे कोणी असतील त्यांना त्यांच्या गुण आणि दोषासह स्वीकारावं. हे खूप गरजेचं आहे. ओके, चला तर आपण आणखी पुढं पाहूयात. वी हॅव सीन दॅट व्हेरियस फॅक्टर्स अफेक्ट दी सोशल हेल्थ. काही गोष्टी, काही घटक असे आहेत की जे सामाजिक आरोग्याला डिस्टर्ब करत असतात, त्याच्यावर काही परिणाम करत असतात. असे परिणाम करणाऱ्या काही घटकांचा आपण विचार करूया. फॅक्टर्स डिस्टर्बिंग दी सोशल हेल्थ. सामाजिक आरोग्यावर परिणाम करणारे किंवा त्याला डिस्टर्ब करणारे काही घटक आहेत. ते घटक आपण पाहू. नंबर 1, मेंटल स्ट्रेस, मानसिक ताणतणाव. सध्या मित्रांनो आपण लक्षात घेऊया की कॉम्पिटिशन वाढलेलं आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये स्पर्धा वाढलेली आहे. कुठं कुठं स्पर्धा वाढलेली आहे? शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये वाढलेली आहे, एम्प्लॉयमेंटच्या बाबतीमध्ये स्पर्धा वाढलेली आहे, म्हणजे रोजगाराच्या बाबतीमध्ये स्पर्धा वाढलेली आहे. बिझनेस म्हणजे उद्योगधंदे जे काही आपण करत असू त्याच्यामध्ये स्पर्धा वाढलेली आहे. ड्यू टू द इन्क्रीज इन पॉप्युलेशन, लोकसंख्या वाढ झाल्यामुळं हे सर्व घटना घडणार आहेत. चिल्ड्रन आर फेसिंग दी प्रॉब्लेम्स ऑफ लोनलीनेस. लहान मुलांना एकाकीपणा सोसावा लागतोय कारण पालक कामाच्या संघर्षामध्ये व्यस्त आहेत. ओके, अँड मेंटल स्ट्रेस ड्यू टू रिझन्स लाईक न्यूक्लिअर फॅमिली अँड पेरेंट स्टेईंग आउटडोर्स ड्यू टू जॉब. तर मानसिक ताणतणाव आणि एकाकीपणा लहान मुलांच्या मनावर भरपूर आहे. का असं घडलं? तर न्यूक्लिअर फॅमिली. न्यूक्लिअर फॅमिली म्हणजे काय? अणु फॅमिली असं म्हणायचं का? नाही. न्यूक्लिअर फॅमिलीचा अर्थ असा आहे की छोटे कुटुंब. म्हणजे पूर्वी जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा घरामध्ये भरपूर सदस्य असायचे. घरामध्ये कुणी ना कुणी त्या ठिकाणी असायचं. मग आई वडील जरी नसले तरी आजूबाजूच्या इतर सदस्यांच्या बरोबर चर्चा व्हायच्या, गप्पा व्हायच्या, त्यांच्याबरोबर खेळणं व्हायचं किंवा इतरांच्या बरोबर फिरणं व्हायचं. म्हणजे इंटरॅक्शन्स व्हायच्या भरपूर. आणि त्यामुळं तिथं ह्या समस्या नव्हत्या. परंतु आत्ता काय झालेलं आहे? कुटुंब छोटी झालेली आहेत, विभक्त कुटुंब पद्धती आहेत. आणि मग छोट्या कुटुंबामध्ये मूळ काम करणारे आई वडील कामाच्या निमित्तानं जर घरातून बाहेर असतील तर घरामध्ये कोण राहिलं? लहान मुलं राहतात. आणि मग ही लहान मुलं कायमस्वरूपी ते कोंडून घेतात, लॉक सिस्टीम होते आणि मग घरामध्ये आई वडील येऊपर्यंत कोंडून घेऊन राहायचं. अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होते. आणि मग तेव्हा त्यांना ताणतणाव येतो, एकाकीपणा येतो. देर आर मेनी बाइंडिंग्स ऑन गर्ल्स अँड एक्सेसिव्ह फ्रीडम फॉर बॉईज इन सम फॅमिलीज. काही कुटुंबांमध्ये एक वेगळीच समस्या आहे. परत मुलींवर भरपूर बंधनं असतात आणि मुलांना मुक्तपणा असतो, स्वातंत्र्य असतं. फारशी बंधनं नसतात. ते कुठेही फिरू शकतात, काहीही करू शकतात, त्यांच्यावर काही बंधनं नसत. आणि मग या ठिकाणी थोडंसं इनइक्वॅलिटी दिसते, म्हणजे असमानता दिसते. बॉईज एन्जॉय दी कन्सेशन फ्रॉम देअर डोमेस्टिक ड्युटीज whereas girls have compulsion for the same. म्हणजे घरगुती कामातून मुलांना मुक्तता असते, त्यांना सवलत असते, तर मुलींना त्याच कामाची सक्ती असते. त्याचं कारण काय? ऑन दी प्रिटेक्स्ट दॅट शुड बी युज्ड टू इट. म्हणजे मुलींनी हे काम केलंच पाहिजे किंवा त्यांचं हे कामच आहे, त्यांनी हे केलंच पाहिजे असं ठरवूनच टाकलेलं आहे आपल्या समाजाने. आणि म्हणून काही कामांमधून मुलींना सुटका नसते. हां, काही फॅमिलीमध्ये खूप चांगली परिस्थिती असू शकते किंवा असते की तिथं मुलींना सुद्धा थोडीशी मुक्तता, मोकळी मिळू शकते. परंतु मेजॉरिटी म्हणजे एक आकडेवारीचा हिशोब जर आपण घातला तर पर्सेंटेज असं आहे की मुलींना काही कामांच्यामध्ये सक्तीही होतच असते. Do you see the advertisements about increasing awareness on avoiding the discrimination between girls and boys or sister and brother in same family
ऑन चॉईस फॉर फ्रेश ऑर लेफ्ट ओव्हर फूड, लर्निंग मीडियम एटसेट्रा. म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी आता अनेक जाहिरातींमधून अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या घडामोडी अशा दाखवल्या जात आहेत आत्ता सध्या, की ज्याच्यामध्ये मुली आणि मुलं किंवा बहीण आणि भाऊ एकाच फॅमिलीमध्ये असणारे यांच्यामध्ये ताजं अन्न मुलांना द्यायचं आणि शिल्लक राहिलेलं किंवा शिळं अन्न मुलींना द्यायचं, असं जे असतं याच्या विरुद्ध आता त्या जाहिरातींमध्ये दाखवायला सुरुवात झालेली आहे. किंवा लर्निंग मीडियम म्हणजे मुलांना इंग्लिश मीडियममध्ये शिकवायचं आणि मुलींना मराठी मीडियममध्ये शिकवायचं, असं जे चाललेलं असतं याच्या विरोधात आता अनेक ॲडव्हर्टाइजमेंट्स अनेक यंत्रणा दाखवायला लागलेल्या आहेत. इन सोसायटी टू ॲडोलेसंट गर्ल्स हॅव टू unnecessarily face the problems like teasing and molestation. समाजामध्ये सुद्धा ॲडोलेसंट गर्ल्स वयात येणाऱ्या किंवा मोठ्या होणाऱ्या ज्या मुली असतात, या मुलींना अनावश्यक इतरांचे काही टीजिंग, थट्टामस्करी, छेडछाड अशा प्रकारच्या घटनांना सामोरं जावं लागतं. गर्ल्स आर फेसिंग द प्रॉब्लेम ऑफ स्ट्रेस ड्यू टू सच जेंडर इनइक्वॅलिटी. तर मुलींना अशा पद्धतीनं जो जेंडर इनइक्वॅलिटी आहे म्हणजे लैंगिक असमानता जी आहे, या असमानतेमुळं काही ताण सहन करावे लागतात. आणि मग अशा वेळेला न कळतपणानं या मुली घरातून बाहेर पडणंच नको, काही ठिकाणी जायलाच नको वगैरे अशा मानसिक स्थितीमध्ये येत असतात, की ही खूप वाईट आहे. समाजाच्या दृष्टीनं ही काही गोष्ट चांगली नाही. नाउएडेज एव्हरीवन हॅज टू फेस दिस स्ट्रेस ड्यू टू एव्हर इन्क्रीजिंग डिसऑर्डर. वेगवेगळ्या प्रकारच्या विकृतींना सामोरं जायला लागत आहे. क्राईम अँड व्हायोलन्स, काही गुन्हेगारी त्याचबरोबर हिंसा वाढत चाललेली आहेत. ओके, आणि त्यांना कधी ना कधी फेस करावं लागतं. At the same time, people looking at this as fast and easy way of making money. तर अनेक लोक चटकन आणि सोप्या मार्गानं पैसा मिळवण्यासाठी म्हणून अशा काही गोष्टी करत असतात. मे बिकम स्केपगोट्स अँड बिकम पार्ट ऑफ सच सिस्टीम. आणि मग ते बळीचे बकरे बनतात आणि एखाद्या त्या अशा चुकीच्या सिस्टीममध्ये गुंतून राहतात. दिस इज दी डेडली इफेक्ट ऑफ सोशल इलनेस. सामाजिक अनारोग्याचे हे सगळ्यात घातक परिणाम आहेत. मित्रांनो, ॲडिक्शन म्हणजे काय? ॲडिक्शन म्हणजे व्यसनाधीनता, एखाद्या गोष्टीची सवय लागणं आणि ती गोष्ट जर नसेल तर त्यांना चैन न पडणं आणि मग त्यासाठी ते जे लागतील ते प्रयत्न करत राहतील. अशा प्रकारच्या ज्या घटना असतात किंवा अशा प्रकारची जी प्रवृत्ती असते तिला आपण व्यसनाधीनता म्हणतो. मग ही व्यसनाधीनता कशी निर्माण होते? तर पीअर ग्रुप इन्फ्लुएन्स इज स्ट्रॉंगर इन केस ऑफ ॲडोलेसंट्स. ॲडोलेसंट मुलांच्या बाबतीमध्ये किंवा मुलींच्या बाबतीमध्ये आपल्या अवतीभोवती असणारे आपले जे मित्रमैत्रिणी असतात समवयस्क, त्यांचा प्रभाव असतो किंवा त्यांचा दबाव असतो. अमुक एखादी गोष्ट तू करून पहा, करून तरी पहा, तू एन्जॉय कर, तू धाडशी आहेस वगैरे वगैरे असं त्याला फोर्स केलं जातं किंवा त्याला भरीला पाडलं जातं. आणि त्यावेळेला आपली शूरता दाखवण्यासाठी म्हणून काही गोष्टी की ज्या करायच्या नाही आहेत त्या करण्याचं धाडस माझ्याकडं आहे हे दाखवण्यासाठी हे ॲडोलेसंट एजमध्ये असलेली मुलं आणि मुली काही गोष्टी करतात. आणि एकदा त्याचं नर्वस सिस्टीमला काही वेगळं स्टिम्युलस जर मिळालं तर त्याची मजा वाटायला लागते. आणि मग हळूहळू ती मजा पुन्हा पुन्हा मिळवण्यासाठी ते पुन्हा पुन्हा त्या गोष्टी करत राहतात. आणखी काही वेळेला तशा प्रक्रिया घडल्या की व्यक्ती त्या गोष्टींच्यापासून दूर राहू शकत नाही आणि मग इथंच व्यसनांची सुरुवात होत असते. ॲडोलेसंट्स
Always prefer the company of friends and follow their good or bad habits instead of following advice of parents and teachers. तर या वयामध्ये असलेली म्हणजे पौगंडावस्था, किशोरावस्था या वयामध्ये असणारे जे विद्यार्थी असतात, जी मुलं असतात, ही मुलं त्यांच्या अवतीभोवती ज्या काही गोष्टी घडत असतात त्यांचं अनुकरण करत असतात. त्या गोष्टी किंवा त्या सवयी चांगल्या असोत वाईट असोत हे त्यांना फारसं कळत नसतं आणि ते दुसऱ्या कोणाचं तरी पाहून दुसरा कोणीतरी त्या गोष्टी करत असताना ॲट्रॅक्टिव्ह दिसतो असं त्यांना वाटतं किंवा तेच शूरपणाचं किंवा धाडसाचं लक्षण आहे असं समजून आपणही तसे आहोत असं काहीतरी करायला जातात आणि त्या गोष्टींच्या आहारी जातात. अशा वेळेला पालक, शिक्षक हे कितीही त्यांना समजावून सांगत असतील तरीसुद्धा त्यांना त्या गोष्टी पटत नसतात आणि म्हणून विद्यार्थी किंवा मुलं त्याच्यामध्ये अडकू शकतात. ड्यू टू आयदर पियर ग्रुप प्रेशर or symbol of high standard of living or as an imitation of elders. इतरांचं अनुकरण म्हणून तंबाखू खाणे किंवा धूम्रपान करणे, त्यानंतर गुटखा खाणे किंवा अल्कोहोलिक ड्रिंक्स घेणं किंवा ड्रग्ज घेणं, ह्या गोष्टी इतरांचं अनुकरण करून नक्कल करून ते काम करत असतात. However, it may lead to addiction टू सच डेडली सबस्टन्सेस. या मृत्यूकडं नेणाऱ्या पदार्थांच्या आहारी ही मुलं जाऊ शकतात. टेम्पररीली इंटॉक्सिकेटिंग ड्रग्स ऑफ प्लांट ओरिजिन अँड सम केमिकल्स मे परमनंटली डॅमेज दी ह्युमन नर्वस सिस्टीम, मसल सिस्टीम, हार्ट एटसेट्रा. म्हणजे वनस्पतींच्यापासून मिळणारी अशी काही इंटॉक्सिकेटिंग ड्रग्ज आहेत किंवा जे विषारी गुणधर्माची जी रसायनं आहेत, ही रसायनं शरीरामध्ये घेतली तर त्यांच्यामुळं मानवी चेतासंस्था, मस्क्युलर सिस्टीम म्हणजे स्नायूसंस्था आणि हार्ट म्हणजे हृदय यांच्यावर वाईट परिणाम करतात. अर्लियर वी हॅव स्टडीड दी कार्सिनोजेनिक इफेक्ट ऑफ टोबॅको कंटेनिंग सबस्टन्सेस ऑन माउथ अँड लंग्स इन लास्ट इयर. दॅट मीन्स इन स्टँडर्ड 9th. इयत्ता 9वीमध्ये आणि इयत्ता 8वीमध्ये सुद्धा तंबाखूच्या सेवनाचे कर्करोगजन्य दुष्परिणाम कसे असतात हे आपण यापूर्वी पाहिलेले आहेत. आत्तापर्यंतचा जो भाग आपण पाहिला याच्यामध्ये अशा प्रकारची ही जी चित्र आहेत, ही चित्र आपल्याला पेपरमध्ये दिली जाऊ शकतात आणि त्याच्यावर आधारित प्रश्न विचारले जाऊ शकतात. विच थिंग इज डेमॉन्स्ट्रेटेड इन दिस इमेज अँड if the processes are correct or not. If not, then give reasons and what will you do to avoid such events in your peer groups. अशा प्रकारचे प्रश्न म्हणजे तुम्ही काय करावं, ही गोष्ट चांगली आहे का, जर चांगली नसेल तर त्याचे काय दुष्परिणाम आहेत हे तुम्ही तुमच्या मित्रांना कसं समजावून सांगाल, अशा प्रकारचे प्रश्न या भागावर येऊ शकतात. मित्रांनो, माझं इथंपर्यंतचं मार्गदर्शन आपल्याला जर आवडलं असेल तर जरूर लाईक करा, उपयुक्त वाटलं असेल तर इतरांसाठी जरूर शेअर करा आणि माझं चॅनल जरूर सबस्क्राईब करा. स्टे कनेक्टेड. धन्यवाद.